या 5 राज्यांमध्ये नेमकी कोणाची अग्निपरीक्षा असणार आहे आणि ती कशी, पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। वो कहते हैं मोदी हटाओ, मैं कहता हूं काला धन हटाओ। वो कहते हैं मोदी हटाओ, मैं कहता हूं भ्रष्टाचार हटाओ। देश की जनता को तय करना है कि हमें क्या करना है। मोदी 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 मोदी। आपको तो लगता है बस यही सपना, राम राम जपना, गरीब का माल अपना। राहुल गांधी जिंदाबाद। आने वाले समय में जो 2 महीने हैं, 2.5 महीने, वो बहुत महत्वपूर्ण हैं। एक बार पुणे उत्तर प्रदेश में समाजवादियों की सरकार बने, एक सेकुलर सरकार बने, एक ऐसी सरकार बने जो हर वर्ग के लोगों को आगे ले जा सके। इसका जलवा विशेष है, उसका नाम विशेष है। इसका जलवा विशेष है, उसका नाम विशेष है। ही अग्निपरीक्षा आहे नरेंद्र मोदींची, राहुल गांधींची आणि अर्थातच अखिलेश यादव यांची। यूपीत 403 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यात सध्या 229 जागा समाजवादी पक्षाकडे आहेत, तर 80 ठिकाणी बहुजन समाजवादी पक्षाचे आमदार आहेत। यूपीच्या लढाईमध्ये गेल्या 14 वर्षांपासून वनवासात असलेली भाजप लोकसभेच्या यशानंतर अचानक डार्क हॉर्स मांडली जाते। शिवाय समाजवादी पक्षातला जो कलह आहे त्याचा देखील भाजपला फायदाच होणार आहे। यूपीतली निवडणूक ही खरं तर जातीय समीकरणावरती आधारित असते। मुस्लिम हे समाजवादी पक्षाच्या बाजूनं, तर इथले दलित हे मायावतींच्या हत्तीच्या बाजूनं असतात। आणि गेल्या 2 निवडणुकांमध्ये इथले सवर्ण हे मायावतींच्या बाजूने होते, मात्र 2014 नंतर ते पुन्हा भाजपच्या दिशेने वळलेले आहेत। आणि त्यामुळेच समाजवादी पक्षामधली कलह वाढली तर त्याचा भाजपला फायदा होणार हे निश्चित आहे। पण दुसरा एक प्रश्न असाही आहे की अखिलेशची लोकप्रियता ही देखील भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते। पंजाबच्या 117 जागांसाठी निवडणूक होणार आहे। अकालीचे 54, भाजपचे 11 आमदार मिळून तिथं सत्तेत आहेत, तर काँग्रेस 48 आमदारांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे। पंजाबमध्ये 2014 पासून केजरीवाल हा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरू लागलेला आहे, कारण याच राज्यानं आपला पहिल्या झटक्यामध्ये 4 खासदार निवडून दिलेले होते। आणि या विधानसभेतही केजरीवाल केजरीवाल सारा पंजाब तेरे नालचे नारे सध्या काँग्रेसचा आवाज झाकोळून टाकतायत। अकालीची 10 वर्षांची सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदर यांनी जोरदार शड्डू ठोकलेला आहे। त्याच्यासाठी नवज्योत सिंग सिद्धूला देखील सोबत घेतलेला आहे। पण याच्यामध्ये केजरीवाल किती अडसर ठरू शकणार याचं उत्तर ही निवडणूक देईल। ड्रग्ज, त्याच्यानंतर इतक्या 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी याचा फटका अकाली दल आणि बादलांच्या सत्तेला बसणार हे मात्र नक्की आहे। गोव्याच्या 40 जागांसाठी 4 फेब्रुवारीला मतदान होईल। सध्या 21 जागांसह भाजप सत्तेत आहे, तर काँग्रेसकडे अवघे 7 आमदार आहेत। गोव्यामध्ये भाजपचं समीकरण बिघडवलंय ते संघाचे प्रचारक असलेल्या सुभाष वेलिंगकरांनी। स्थानिक भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपशी फारकत घेतली। भारतीय भाषा सुरक्षा मंच असं एक नवीन व्यासपीठ तयार केलं आणि त्याच्यानंतर शिवसेना आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्याशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न आहेत। आणि त्यामुळेच भाजपसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे। शिवाय दुसरी एक बाब म्हणजे जे 27% कॅथलिक मागच्या वेळी आपल्यासोबत घेण्यामध्ये भाजपला यश आलेलं होतं ते आता काँग्रेससोबत जाण्याची शक्यता आहे। शिवाय आम आदमी पक्षाने देखील गोव्यामध्ये जोरदार फिल्डिंग लावली आहे आणि त्यामुळेच अडचणींचा एक मोठा चक्रव्यूह भाजपसमोर गोव्यात उभा राहिला आहे। कारण काँग्रेसमध्ये जे विजयी आमदार आहेत त्यांना वाटतं की जे गोव्यामध्ये छोटे छोटे पक्ष आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे ती एनसीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि दुसरा पक्ष जो हल्लीच मोठ्या तयारीनिशी या निवडणुकीत उतरतोय तो आहे गोवा फॉरवर्ड। हा तरुण लोकांचा एक पक्ष गोव्यामध्ये स्थापन झालाय। गोव्याचे पक्ष प्रश्न घेऊन ते या निवडणुकीत उतरत आहे। या सगळ्यांना बरोबर काँग्रेसनं घेऊन जावं अशा तऱ्हेचे काँग्रेसचे जे 6 आमदार आहेत आणि महाराष्ट्र आणि काँग्रेसचे जे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे आणि दिगंबर कामत यांना पण वाटतं की काँग्रेसनं या सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांची एक आघाडी बनवून या निवडणुकीत उतरावं आणि अशा तऱ्हेची जर काँग्रेसनं आघाडी जर तयार केली तर मला खात्री आहे भाजपला ते शह देऊ शकतील आणि सत्तेवर सुद्धा येऊ शकतील।
उत्तराखंडच्या 71 जागांसाठी निवडणूक होणार आहे। सध्या बसपाला सोबत घेऊन काँग्रेस तिथं सत्तेत आहे, तर भाजपकडेही 27 आमदारांचं बळ आहे। पण मधल्या काळात उत्तराखंडमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या। विजय कुमार बहुगुणांना फोडून भाजपनं काँग्रेस सरकार खिळखिळ केलं, पण सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन हरीश रावत यांनी खुर्ची वाचवलीच। भाजपनं केलेल्या संगीत खुर्चीमुळे लोकांचा संताप झाला, पण त्यालाही आता वर्ष उलटलंय। त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप, पक्षाला बांधून ठेवण्याचं आव्हान आणि मोदींची टक्कर अशी सगळी आव्हानं काँग्रेसला सत्ता वाचवण्यासाठी पेलावी लागतील। मणिपूरच्या 60 जागांसाठी निवडणूक होणार आहे। तिथं 50 जागांसह ओक्राम इबोबिसिंग मुख्यमंत्री आहेत। पण एक हाती सत्ता असूनही यावेळी काँग्रेस समोर कडवं आव्हान असेल ते शर्मिला इरोम यांचं। अफस्पा कायद्याच्या विरोधात इरोम यांनी उपोषण सोडून निवडणुकीतून लढा देण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे इरोम यांना रोखण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे। त्यामुळे लढाई तशी सोपी नाही आहे। निवडणूक जरी 5 राज्यातली असली तरी अख्खा देश ढवळून निघणार आहे आणि त्याचे राजकीय परिणाम केंद्राच्या राजकारणातही पाहायला मिळतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।